नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आणि काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. मोठ्या संख्येने आता उमेदवार जे आहेत त्यांनी अर्ज भरलेला आहे. मात्र यात जर विशेष बघितलं तर अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यामध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नीनं नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे. थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. भाजपमध्ये एवढे वर्ष काम केलंय, पण आता पत्नीची जी उमेदवारी आहे नगराध्यक्षपदासाठीची ती शिवसेना शिंदे गटातून का? सगळ्यात दुर्दैव मला असं वाटतं की मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र सचिव आहे, याआधी जिल्हाध्यक्ष होतो भाजपचा, आणि माझ्यासारख्याला उमेदवारी भेटत नाही. हे खरं महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीने आम जनतेने विचारात घेतलं पाहिजे की भाजप कोणत्या दिशेला चालली. आणि अशी जर परिस्थिती असेल तर आमचं भविष्य ह्या भाजपमध्ये काही राहिलं नाही. वरिष्ठ लोकांना आम्ही काही बोलायला गेलो तर लोकप्रतिनिधीशिवाय ऐकायचं नाही, अशी जर यांची भूमिका असेल आणि लोकप्रतिनिधी काही वागत असेल खाली आणि भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते संपित असेल, याला दखल घ्यायला कोणी राहिलं नाही असं ह्या भारतीयमध्ये दिसतंय. पण म्हणजे शेवगाव तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत मोनिका राजळे, तर त्यांच्याकडनं आपल्याला सातत्याने विरोध होतोय असं म्हणायचं का? आणि याच्या संदर्भामध्ये आपण वरिष्ठांशी बोललेलो होतात का? त्यांचं काय आम्ही कुठं बाण पेटला नाही विरोध करायला, पण पार्टीमध्ये चांगला आणि भक्कम काम करणारा कार्यकर्ता मोठा होऊन द्यायचं नाही ही यांची भूमिका. यांच्या घराण्यातली भूमिका अशी आहे का त्यांच्यापाशी जोडे उचलणाऱ्या माणसाला महत्व आहे. आम्ही प्रामाणिक काम करणारे पार्टीला वाढवण्याच्या भूमिका आम्ही केल्या, पण दुर्दैव भारतीय जनता पार्टीवर बसलेल्या नेतृत्वाला हे काही घेणं देणं राहिलेलं नाही, अशीच परिस्थिती दिसती. पण मग आता येत्या काळामध्ये आपण शिवसेनेचा प्रचार करणार आहात का आपल्या पक्षाचा करणार आहात? मी शिवसेनेचाच प्रचार करणार आहे. आणि आपल्या पक्षाचा प्रचार करायला दिलंय काय त्यांनी ते तर पहा ना, काय उमेदवार दिले. आणि मी तर भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना विनंती करीन की ठीक आहे, अरुण मुंडेला तुम्ही काटलं, त्याला तिकीट त्याच्या मंडळीला दिलं नाही, पण ज्याला दिलं त्याचा तरी तपास करा, नेमका कोणाला दिले. एवढा अट्टास करून असा कोणता बलवान उमेदवार दिला हे बी तपासलं पाहिजे. आपण आता एवढे वर्ष जे भाजपचं काम केलं होतं, आता शिवसेनेकडून काम करतात, काही अडचणी येईल ज्या वेळेला प्रचार करताल त्यावेळेला? नाही, अडचणी काहीच येणार नाही आता. कारण की आम्ही जेवढं काम केलंय ते लोकांमध्ये राहून केले, प्रत्येक घरात राहून केलेले, त्याच्यामुळं जनता बरोबर आमच्या साथ देईल. आपले प्रचाराचे मुद्दे नेमके कसे असतील किंवा भविष्यातले कसे वाटचाल असेल? सगळ्यात महत्वाचं शेवगावच्या पाण्यावर आमचं लक्ष राहील. पाणी महिलांना खूप त्रासदायक आहे, त्याच्यावर आम्ही काम करू. नंतर बाकीचे रस्त्याचे वगैरे बरेचसे आम्ही 10 वर्षात कामं केलेली आहेत, पण जिथे अडचणी असतील ते कामं महत्वाचे मुद्दे राहतील. एकूणच जर बघितलं तर ही एक विशेष अशी उमेदवारी मानली जाते, कारण भाजपच्या प्रदेश सरचिटणीस यांच्या पत्नीनं आता नगराध्यक्ष पदासाठी थेट शिवसेनेकडून उमेदवारी केल्यानं हा एक चर्चेचा विषय मतदारसंघामध्ये रंगलाय. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, शेवगाव, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.